शेतकरी मित्रांनो नमस्कार. बघा आपल्या पिकामध्ये वेगवेगळे बुरशीजन्य जे रोग येत असतात ते आपण काही प्रमाणात कंट्रोल करू शकतो. परंतु जर जीवाणूजन्य जर रोग आले प्रमाणापेक्षा जास्त जर आपल्या पिकामध्ये जीवाणूजन्य रोग म्हणजे बॅक्टेरियल जे डिसीज आहेत ते जर आपल्या प्रमाणापेक्षा जास्त आपल्या पिकामध्ये आले तर कंट्रोल करणं खूप मोठ्या प्रमाणात जिकिरीचं काम आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये उदाहरण घेतलं तर दावण्या असेल, तेल्या असेल, सर्कसपोरा असेल, असे वेगवेगळे जे जीवाणूजन्य रोग आहेत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचे नुकसान झालेले दिसून येते. त्याच अनुषंगाने आज आपण स्ट्रेप्टोसायक्लिन या बुरशीनाशकाविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जे की जीवाणूजन्य जे रोग आहेत त्यांना मुळापासून काढण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करताना दिसून येतं. स्ट्रेप्टोसायक्लिनविषयी माहिती घेत असताना शेतकरी मित्रांनो त्यामध्ये घटक असेल, मोड ऑफ ॲक्शन असेल, म्हणजे कशा प्रकारे आपल्या पिकांवरती काम करतं, कोणकोणत्या पिकावरती हे वापरलं पाहिजे, कोणकोणते रोग हे कंट्रोल करताना दिसून येतं, प्रमाण असेल, किंमत असेल, कोणत्या स्टेजला वापरलं गेलं पाहिजे, त्याचबरोबर फायदा असेल, याचा महत्त्वाची माहिती असेल, कालावधी असेल, रेनफास्टनेस असेल, अशी संपूर्णपणे माहिती आज आपण स्ट्रेप्टोसायक्लिनविषयी घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, स्ट्रेप्टोसायक्लिन हे हिंदुस्तान अँटीबायोटिक लिमिटेड या कंपनीने तयार केलेले एक जीवाणूजन्य बुरशीनाशक आहे. स्ट्रेप्टोसायक्लिन यामध्ये घटक बघितलं तर स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट जे की 90% आणि त्याचबरोबर टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड जे की 10% पावडर फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या घटक असलेले इतरही कंपनीचे मार्केटमध्ये आपल्याला बुरशीनाशक असतील ते आपल्याला उपलब्ध आहेत, ते तुम्ही चेक करून घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, आता स्ट्रेप्टोसायक्लिनच्या मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर हे एक अँटीबायोटिक असलेले एक बुरशीनाशक आहे. अँटीबायोटिक म्हणजेच काय, बघा आपण थोडेफार आजारी पडलं तर आपल्याला लगेच डॉक्टर अँटीबायोटिक देऊन जागेवरती त्या ठिकाणी आपल्याला बरे करतात. त्याचप्रमाणे जर आपल्या पिकामध्ये थोड्याफार प्रमाणात जर जीवाणूजन्य रोग असतील तर याचा स्प्रे घेतल्यानंतर त्याच ठिकाणी ते रोग थांबताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर हे बॅक्टेरियासाईडसुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच काय, तर बॅक्टेरिया जे आहेत, जे जीवाणूजन्य रोग आहेत त्यांनासुद्धा हे मारण्याचं काम चांगल्या प्रकारे करताना दिसून येते, म्हणून याला बॅक्टेरियासाईडसुद्धा आपण म्हणतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे काय करतं, बॅक्टेरियाच्या RNAवरती चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं. म्हणजेच काय, तर जे बुरशी आहे, जे बॅक्टेरिया आहेत त्यांना प्रोटीन तयार होऊ न देण्याचं काम हे स्ट्रेप्टोसायक्लिन चांगल्या प्रकारे करताना आपणाला दिसून येतं. म्हणजेच बुरशींना प्रोटीन तयार नाही झाले तर त्या ठिकाणी त्यांना अन्न मिळत नाही, त्या ठिकाणी ते मेले जातात. शेतकरी मित्रांनो, याचा दुहेरी फायदा म्हटलं तर आपण स्प्रे केल्यानंतर पिकाची जी रोगप्रतिकार क्षमता आहे ती वाढलेली दिसून येते. म्हणजेच इतर जे रोग येतात पिकावरती त्यांना येऊ न देण्याचं काम हे चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येते, म्हणजे रोगप्रतिकार क्षमता वाढली जाते. त्याचबरोबर आपण स्प्रे केल्यानंतर लगेच पिकांना ते पानाद्वारे ऑब्झर्व केले जाते, म्हणजेच पानातून ते शोषले जाते आणि पूर्ण पिकांमध्ये पसरवले जाते. शेतकरी मित्रांनो, हे एक स्ट्रेप्टोसायक्लिन ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच काय, तर एका रोगावरती नसून अनेक रोगावरती हे चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येते. शेतकरी मित्रांनो, आता हे कोणकोणत्या रोगांवरती, कोणकोणत्या डिसीजवरती कंट्रोल करताना दिसून येते तर बघा, प्रथम बघितला तर बॅक्टेरियल लीफ स्पॉट, जे जीवाणूजन्य लीफ स्पॉट असतात त्याच्यावरती चांगल्या प्रकारे कंट्रोल करताना आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बॅक्टेरियल रोड आहेत, आता इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचे सुद्धा जीवाणूजन्य रोगांवरती चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं. त्याचबरोबर ब्राऊन रोट असतात, बघा गहू पीक असेल, बटाटा असेल, या पिकामध्ये आपल्याला ब्राऊन रोट आपल्याला जीवाणूजन्य रोग दिसून येतात, त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं. बॅक्टेरियल विल्ट आहे, जे की झाड पूर्ण निस्तेज झाल्यासारखं दिसून येतं, त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं. त्याचबरोबर जे जीवाणूजन्य करपा आहे त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट दिसून येतो. जे करपे असतात त्याच्यावरती सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट दिसून येतो. त्याचबरोबर डाळिंब पिकामध्ये सर्कसपोरा हा खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला रोग आपल्याला दिसून, लवकरात लवकर जर आपण याचा स्प्रे घेतला तर चांगल्या प्रकारे कंट्रोल पाहावयास मिळतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्या बटाटो टोमॅटो असे पिकात स्कॅब आपल्याला दिसून येतात, जसं की बटाटो पिकामध्ये सुद्धा आपल्याला स्कॅब दिसून येतात, त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन रिझल्ट पाहावयास मिळतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कॅन्कर हा सर्वच पिकामध्ये, मँगो असेल, बटाटो असेल, टोमॅटो असेल, सर्वच पिकामध्ये अशा प्रकारचे कॅन्कर दिसून येतात, त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहावयास मिळतो. त्याचबरोबर लिप स्पॉट असेल, बॅक्टेरियल लिप स्पॉट आणि लिप स्पॉट
ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आपल्याला दिसून येतो. बॅक्टेरियल लीफ ब्लाइट आपल्यावरती चांगल्या प्रकारवरती सुद्धा त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहावयास मिळतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तेल्या आहे. जर आपल्या डाळिंब पिकामध्ये तेल्या थोड्या प्रमाणात असेल तर आपण याचा जर स्प्रे घेतला तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी कंट्रोल पाहावयास मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, इतर हा एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक असल्यामुळे सर्वच बॅक्टेरियल जीवाणूजन्य जे रोग आहेत त्याच्यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहावयास मिळतो. तुम्ही नक्की आपल्या पिकामध्ये वापर करा, तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल. परंतु कमी प्रमाणात, ज्यावेळेस जीवाणूजन्य रोग कमी प्रमाणात असतात, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह जर आपण याचा वापर केला तर नक्की तुम्हाला कंट्रोल पाहावयास मिळतो. परंतु जीवाणूजन्य जर रोग वाढले तर कंट्रोल करणं मुश्किल जातं. त्यामुळे नक्कीच याचा प्रिव्हेंटिव्ह वापर करा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, पिकांचा जर विचार केला तर कारली, काकडी, दोडका, वेलवर्गीय पिके असतील, लिंबूवर्गीय पिके असतील, फळभाज्यावर्गीय पिके असतील, सर्वच पिकामध्ये याचा आपण वापर करू शकतो. ज्या ज्या पिकामध्ये जीवाणूजन्य रोग येतात त्या त्या पिकामध्ये तुम्ही नक्की वापर करा. चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा झालेला दिसून येणार आहे. शक्यतो लीप स्पॉट असेल, लीप ब्लाइट असेल, शीत ब्लाइट असेल, त्याचबरोबर ब्राऊन रोट असेल, म्हणजे असे जीवाणूजन्य रोग आहेत ज्या पिकामध्ये आपल्याला त्रास देतात त्या ठिकाणी नक्की प्रिव्हेंटिव्ह वापर करा, नक्की तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल. आता शेतकरी मित्रांनो, याच्या कालावधीचा जर विचार केला तर आपण स्प्रे केल्यापासून 8 दिवसापर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे स्ट्रेप्टोसायक्लिन रिझल्ट देऊन जाते. शेतकरी मित्रांनो, याच्या रेन फास्टनेसचा जर विचार केला, आपण स्प्रे केल्यानंतर पानाद्वारे हे लगेच ऑब्झर्व केले जाते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ह्याचा रेन फास्टनेस 1 तास आपण धरला तरी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, याच्या प्रमाणाचा जर विचार केला, प्रमाण सांगण्याअगोदर माझ्या सर्वच शेतकऱ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपला चॅनल आणखीन सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमचं प्रोत्साहन मिळेल. प्रमाणाचा जर विचार केला तर स्ट्रेप्टोसायक्लिनचे प्रमाण हे कंपनीने PPMमध्ये सांगितलेले आहे, दिलेले आहे. आपण शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जर विचार केला तर 200 लिटरचं बॅलर असेल तर त्याला 18 ग्रॅम घेऊन स्प्रे करू शकतो. 20 लिटरचा पंप असेल तर 2 ग्रॅम घ्या आणि 15 लिटरचा पंप असेल तर 1.5 ग्रॅम घेऊन आपण स्प्रे करू शकतो. त्याचा चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला झालेला दिसून येईल. कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये जे कॉम्बिनेशन आपण घेत असतो, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, त्याच्याबरोबरच चालू शकते. परंतु आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार, शिफारशीनुसार तुम्ही योग्य ते कॉम्बिनेशन घेऊ शकता. अगोदर घेत असताना छोटी बकेटमध्ये घ्या. ते द्रावण जर फुटत असेल तर नक्की ते घेऊ नका, तुम्हाला त्याचा तोटा झालेला दिसून येईल. फेमस कॉम्बिनेशन म्हटलं तर ब्ल्यू कॉपर त्याचबरोबर स्ट्रेप्टोसायक्लिन घेऊन आपण स्प्रे करू शकतो. चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, आज आपण स्ट्रेप्टोसायक्लिन या जीवाणूजन्य बुरशीनाशकाचा माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा. जर आवडली असलीच तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.